नमस्कार मित्रांनो, मी सूरज। आज सासवडला सोपान काकांच्या प्रस्थानासाठी आलो होतो आणि हे खूप पुरातन असं जे सासवड गाव आहे ते बघण्याचा त्यानिमित्ताने योग आला। मी इकडे संगमेश्वर मंदिराला चाललो होतो आणि जाता जाता रस्त्यामध्ये हा सुंदर असा पुरातन वाडा दिसला। हा वाडा इथे गावकऱ्यांना विचारल्यानंतर कळालं की याचं नाव बोकीलवाडा आहे आणि जवळपास 200 ते 300 वर्ष यापेक्षा जास्त जुना तो वाडा आहे। हा वाडा बघितल्यानंतर ना मित्रांनो, तुम्ही स्वतः बघा, कम्प्लीट जे दगड आहे ना, फाड्या ज्याला म्हणतात, अशा काळ्या फाड्यांमध्ये, मोठमोठ्या फाड्यांमध्ये तो वाडा बांधलेला आहे। त्याचं गेट इतकं सुंदर, इतकं प्रचंड आहे ना की ते बघितल्यानंतर एखाद्या किल्ल्यामध्ये आपण प्रवेश करतोय असं वाटतं। चला, मी तुम्हाला त्याचा दरवाजा सुद्धा दाखवतो। आता हा दरवाजा एखाद्या ना एक असा किल्ला नसतो मोठा, त्याचं प्रवेशद्वार जसं असतं तसं आहे। म्हणजे हा दरवाजा लोटायला सुद्धा एका व्यक्तीला एवढा अवघड आहे, पण आजही ते त्यांनी जपायचा आणि ते टिकवायचा प्रयत्न केला आहे। यापेक्षा मोठं अजून काय असणार आहे? आणि विचार करा, आज हे बघितल्यानंतर याची भव्यता म्हणजे खरोखर, म्हणजे त्या काळात काय असेल, त्याची संपन्नता काय असेल, या वाड्यात येणारे लोक, इथून आतमध्ये राहणारे लोक आणि इथली कलाकुसर, लाकडामध्ये केलेलं काम, हे सगळं बघितल्यानंतर ना म्हणजे खरोखर एक गर्व वाटावा असं आहे। पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला वाड्यांच्या मागे आपल्या साध्या कड्या असायच्या, तर आगळ हा प्रकार आहे। आगळीचा उपयोग हा असा आहे की पुढून जरी हत्तीने जरी चाल केली, म्हणजे जरी हत्तीने पुढून धडक दिली, तर वाड्याचा दरवाजा उघडला जाणार नाही। म्हणजे शत्रूने कितीही बलाढ्य शत्रू असला तरी त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी ही आगळ असायची। आगळ हा असा भाग आहे की दार लावलं की दारामध्ये फटीचाही गॅप राहत नाही आणि कितीही जोरात ढकललं तरी दार उघडलं जात नाही, त्याच्यासाठी आगळ। आणि हा आता आगळ आम्ही ओढण्याचा प्रयत्न करतोय, तर एका माणसाला ते ओढल्या पण नाही चाललं, प्रचंड जड आणि सागापासून बनवलेली। आणि हा इतका मोठा दरवाजा आहे, त्याच्यासाठी हे आगळ म्हणजे आतमध्ये किती असेल ते? आता हा दरवाजाच 8 फूट तर अंतर असेल, हे म्हणजे 8 फूट हा जमिनीच्या आतमध्ये असेल, तिकडे 12 फूट म्हणजे 2-3 इकडे 2 फूट, तिकडे 2 फूट एक्स्ट्रा, म्हणजे त्याच्यावर ताप येऊन ते पडू नये किंवा निघू नये म्हणून। आपल्या महाराष्ट्राची संपन्नता या जुन्या वाड्यांमध्ये, जुन्या गावांमध्ये, जुन्या शहरांमध्ये आज आपण बघतो। नवनवीन डेव्हलपमेंट तर होतीये, पण काय सुंदर संपन्नता या वाड्यांची होती। तर मित्रांनो, सासवडमध्ये मी बोकीलवाड्यामध्ये आलो होतो आणि त्या ठिकाणी मला धैर्यशील दादा मिळाले। या वाड्याची अशी सहज ते भरपूर माहिती सांगत होते। मग त्यांना म्हटलं की तुम्ही इथले स्थानिक आहात, त्याच्यामुळे तुम्हाला इथली म्हणजे संपूर्ण माहिती असेल, तो थोडंफार माझ्या थ्रू किंवा या चॅनल थ्रू सगळ्या महाराष्ट्रापर्यंत या सासवडचा इतिहास जावा। आणि नक्कीच मी सासवडचाच मूळचा रहिवासी, माझं बालपण या वाड्यांमध्येच गेलेलं आहे। तसं 84 सरदारांचं गाव आहे, म्हणजे 84 मोठे वाडे होते। तसं नामांकित सरदार अंबाजी पुरंदरेंचा मुख्य वाडा, जो की 1709 मध्ये बांधलेला आहे। एक स्थापत्यकलेचं मोठं वैशिष्ट्य आहे की तो वाडा जसा वरती 3 मजले तसे तळघर 2 मजले, 7 चौकांचा वाडा, आतमध्ये आड, पूर्ण स्वच्छ। पूर्वीपासून तिथे शाळा होत होती, आता भग्न अवस्थेमध्ये निम्मा वाडा आहे, निम्मा अवस्थेत चांगला वाडा आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा पिक्चर, तुंबाड म्हणा किंवा एक डाव भूताचा म्हणा, मायेची माणसं म्हणा, बऱ्याचशा पिक्चरची शूटिंग तिथे झाली, चित्रपट। आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जो सरदार बोकिलांचा वाडा बघताय, हाही वाडा 3 चौकांचा वाडा, अतिशय सुंदर। आणि वाड्याला प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक कोनाड्यामधून जिणे आहेत, की म्हणजे असा भुलभुलैया आहे वाड्यामध्ये की एका बाजूने गेला तर दिवसभर शोधलं तरी कोणी सापडणार नाही, इतके वाड्याला जिने आहेत। पण आता 2 चौक भंगण झालेले आहेत, पुढचा चौक चांगल्या अवस्थेमध्ये आहे। आता इथे पूर्वी बरेचसे लोक राहत होते, म्हणजे बोकिलांनंतर भाडेकरू राहत होते। आता बऱ्याचशा पैकी बोकील इथे कोणीच नाहीयेत, सर्वजण पुण्याला वगैरे स्थायिक झालेले आहेत बाहेर गावी। आता वाड्याची भग्न अवस्थाच आहे, तसं डागडुजीलाच आलेला आहे बराचसा वाड्याचा भाग। आणि म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की सासवडमध्ये भरपूर वाडे आहेत, आणि जो तुम्ही सरदार पुरंदरेचा वाडा जो तुम्ही इथे मेन्शन केला, तो वाडा सुद्धा म्हणजे ऍक्च्युली मी रील्स वगैरे इकडे तिकडे बघितला आहे। तो बघितल्यानंतर बाहेरून किल्ल्यासारखा जाणवतो, अक्षरशः त्याचे बुरुज आणि हे बघितल्यानंतर, पण तो आज आतून बघता येणार नाही। अच्छा,
म्हणजे सासवड हे पुरातन गाव आहे, बरोबर आहे, म्हणजे बरंच प्राचीन आहे. अगदी सोपान काकांच्या समाधी या ठिकाणी आहे, म्हणजे फार प्राचीन हे शहर किंवा हे गाव आहे जे पुणे जिल्ह्यामध्ये येतं. सो म्हणजे वाड्यांखेरीज इथे मंदिरं सुद्धा प्राचीन आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येतील का? खूप मंदिरं आहेत प्राचीन. या सर्व गावाच्या अवतीभोवती शंकराची मंदिर आहेत. ही 5 मंदिरं इतकी छान आहेत की वटेश्वर, चांगावटेश्वर मंदिर आहे, संगमेश्वर मंदिर आहे, पलीकडे झालंच तर खडकेश्वराचं मंदिर आहे. अख्ख्या 12 ज्योतिर्लिंगाचा विस्तार या संगमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहे. आणि त्याच्याच बरोबर सिद्धेश्वराचं मंदिर आहे, तिथं मोठं धरण आहे. त्या धरणाच्या कडेला मंदिर आहे, अतिशय सुशोभीकरण केलेले आहे. आता मंदिरांची डागडुजी झालेली आहे, एकदम प्रसन्न मंदिराचा भाग असा केलेला आहे की तिथे पब्लिक जात आहे. दरवेळेला तिथे कार्यक्रम भरतात वगैरे. की आता जे मोडकळीला आलेलं होतं, भग्न अवस्थेमध्ये मंदिराचे कळस वगैरे होते, अतिशय सुधारणाने केलेले आहेत. आणि यामध्ये माझाही खारीचा वाटा आहे. मला आनंद वाटतो सांगायला की वटेश्वर सुधार समितीचा सदस्य मीही आहे. आणि आमच्या सदस्यांपैकी इतका छानपैकी व्यवस्थापन केलेलं आहे की तिथे झाडं, लाईट असेल, शूटिंगला येणाऱ्या लोकांची सोय असेल, किंवा तिथे लग्न होतात, आता बरेचसे इव्हेंट होतात, तर ते सगळं मॅनेजमेंट करून एकदम व्यवस्थितरित्या आता आहे ना, सासवडकर, सगळ्या सासवडकरांचं कौतुक कराल तेवढं थोडं आहे की प्रत्येक माणूस तळागाळातला आज प्रत्येक गोष्ट जोपासणीसाठी करतोय आणि खूप छान रित्या जोपासलेलं आहे. तुम्ही एकदा जाऊन बघूनच या. काळभैरवनाथांचं मंदिर आहे, अतिशय प्रशस्त मंदिर आहे. चिमाजी आप्पांनी जेव्हा युद्धामध्ये 3 घंटा मिळाल्या होत्या, आणल्या होत्या वसईच्या याच्यावरून, त्यातली 1 घंटा सासवडच्या काळभैरवनाथाच्या मंदिरात आहे. आणि मंदिर इतकं छान आहे की तिथं काशीची गंगा आहे, की तिथल्या काळभैरवाच्या मूर्तीच्या मागे काही कुठल्याही प्रकारचा आधार नाहीये, पण त्या मूर्तीला जी काशीची गंगा म्हणतो, तर तो मूर्तीचं पाषाण आहे काळभैरवाचं, ते पूर्ण कायम ओलं असतं, गारवा असतो, म्हणजे तिथे गंगा साक्षात अवतरतीच. जसं सासवडला कऱ्हा चांबळीचा संगम आहे, त्रिवेणी संगम आहे, खरं 2च संगम म्हणतो, पण आपल्या इथं भागीरथी कुंड आहे सोपान काकांच्या चरणापाशी. तर त्या भागीरथीचं कुंड हे 3रं आहे. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये तिथं ते गणपतीचं मंदिर आहे, नवसा गणपती म्हणतात त्याला सासवडकर. इतकं छान कुंड आहे तिथे, ते काशीचं गहुबर तीर्थ म्हणतात ते सासवडमध्ये. इतकं सासवडला पुण्याचं गाव आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये, ठाईमध्ये सर्व सामावलेलं आहे. संत सोपान काकांची तर संजीवनी समाधी आहेच, विष्णू परब्रह्माचं रूप आहे. इतकं छान मंदिर आहे आणि मंदिराची आत्ताही डागडुजी केलेली आहे. स्थापत्यकलेचं मोठं वैशिष्ट्य आहे बघण्यासारखं, की खूप छान सुशोभीकरण आहे. म्हणजे पुण्याजवळचं आध्यात्मिक टुरिझम असं सासवड एक होऊ शकतं जर खरोखर सरकारने आणि स्थानिक राजकारण्यांनी या गोष्टीवर लक्ष दिलं, तर हे एक आध्यात्मिक टुरिझम म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. आणि खरोखर अनुकादेशवर तुम्ही ही एक अनमोल माहिती दिली. तुमचा थोडक्यात परिचय? मी धैर्यशील चंद्रशेखर देशमुख. मी बँकेमध्ये जॉबला आहे आणि मी एक स्वामी सेवक आहे. मी स्वामी दरबार चालवतो. मी हेच स्थापत्यकलेतले किंवा जुन्या वाड्यांचं वैशिष्ट्य, किल्ल्यांचं वैशिष्ट्य सांगणं, माहिती गोळा करणं, ह्याची मला आवड आहे. आणि आज तुम्ही भेटला ब्लॉगर, एवढं छान वाटलं बोलून वगैरे, तुम्हालाही माहिती दिली आणि तुम्ही हा ब्लॉग बनवताय सासवडवरती, ह्याचाही मला आनंद वाटला की मी या पांढरीतला, या भूमीचा मी सुपुत्र आहे. की किती छान आहे की या गोष्टी आहेत आमच्याकडे, पण ह्या बऱ्याचशा गोष्टी बाहेर पोहोचल्या नाही आणि पोचाव्या, त्याची गरज आहे. तुम्ही हा ब्लॉग बनवताय, खूप छान वाटलं. धन्यवाद. आज तरी मी यांच्याशी थोडक्यात भेटलो आणि बोललोय, पण माझी इच्छा आहे की तुमच्याशी, म्हणजे तुमच्यासोबत एक दिवस संपूर्ण सासवड फिरावा, अशी, म्हणजे कधीतरी पुढे, आज नाही पण कधीतरी होईल अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांचं नॉलेज बघून आणि त्यांना असलेली माहिती आणि या मातीची त्यांची जुळलेली नाळ, हे सगळं बघून असं वाटतंय की त्यांच्यासोबत एखादा तरी ब्लॉग नक्कीच दिवसाचा संपूर्ण सासवड, म्हणजे जे आध्यात्मिक टुरिझम आहे त्याच्यावर बनवावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच दादा, बनवूया, काहीच वावगं ठरणार नाही. सो थँक्यू सो मच. आणि आय होप तुम्हाला ही सासवडची थोडक्यात दिलेली माहिती आवडली असेल. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.